नमस्कार, पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूं। विट्ठलवाड़ी स्टेशन रोड खुदा न्यू इंग्लिश स्कूल के सामने डामरीकरण रोड पर हुआ 5 फुट का खड्डा, ठेकेदार की लापरवाही। आखिर डॉक्टर अमोल मोड़ावड़े इन्होंने किया समाज सेवक का काम। महानगर पालिका का आँख है बंद। पहले भी 2 बार ट्रक फंस चुकी, अधिकारी नहीं दे रहे ध्यान, हादसा होने का कर रहे इंतजार। आइए देखते। जाण्याच्या स्टेशन रोड रस्त्यावरती खुदा न्यू इंग्लिश स्कूल शाळा आहे, त्या ठिकाणी रोडमध्ये मोठा खड्डा आतमध्ये गेलेला आहे। तर त्या संदर्भात आप महानगरपालिकेला काय बोलणार? हे बघा, क्या है, जब धूप गर्मी था उस समय पे ये रास्ता यहाँ पे नाले का काम करने के लिए बनाया गया था, लेकिन आप देख रहे हैं उसके बाद में खाली 2-4 खड्डे पत्थर डाल के उसके भर दिया गया है। लेकिन उनको इतना पता नहीं है, जो जिस इंजीनियर ने ये काम किया है उसको इतना बात की समझ नहीं है कि अगर कोई रास्ते पे इतना बड़ा अगर खड्डा गिरता है और इसमें कोई गाड़ी धंस जाती है तो
जो जान माल का नुकसान होगा उसका जिम्मेदार कौन है? अच्छा, 8-10 दिवस पूर्वी इथं मोठ्या मोठ्या ट्रक या खड्ड्यामध्ये खड्डा आतमध्ये दबल्याने तर गाडीवाल्यांचे 2 गाडीवाल्यांचे खूप नुकसान झाले. महानगरपालिकेला आम्ही टॅक्स भरत असतो. टॅक्स भरत असताना आमच्या अपेक्षा ह्या असतात की हे सर्व रस्ते आम्हाला व्यवस्थित मिळायला पाहिजे. रस्त्याचा सुद्धा टॅक्स असतो त्यामध्ये, आणि जर तो टॅक्स भरल्यानंतर पण जर असे खड्डे जर पडत असतील तर मग हा लोकांच्या भरलेल्या पैशाचा व्यापार आहे आणि तो पैसा वाया गेलेला आहे आणि तो कोणीतरी खाल्लेलाच आहे. हाच सरळ सरळ लोकांनाच म्हणावं लागेल. लोक आता झोपलेले आहेत. जोपर्यंत एखादी दुर्घटना होत नाही, जोपर्यंत एखादा माणूस मरत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणीच जागा होऊ शकणार नाहीये. आता फक्त ह्याच्यामध्ये डांबर बिंबर भरलं जाईल, दगड टाकले जातील आणि दाबलं जाईल. परंतु आता बघा, ही अशी इतकी मोठी गाडी येते, रुको भाई रुको, यहाँ पे खड्डा है, उधर से लेके जाओ. जर अशी मोठी गाडी जर अशा ह्याच्यातनं गेली तर काय होणार आहे तिचं? ती गाडी सरळ सरळ खड्ड्यात जाणार आहे. आणि जर ती कलंडली, बाजूनी रस्त्याने एखादा माणूस जात असेल आणि ती गाडी जर त्याच्यावर पडली तर एखादी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. प्रशासन झोपलेलं आहे. आयुक्त साहेब आत्ताच IAS झालेले आहेत. बहुतेक IAS दर्जाचा अधिकारी जो असतो त्याला ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, मायन्यूट स्ट्रक्चर्स माहिती असतात. परंतु मला वाटत नाही की त्यांना ह्या गोष्टी माहिती असाव्यात, कारण जर त्यांना माहिती असते तर हे असे खड्डे पडले नसते. हा खड्डा छोटासा खड्डा नाही, हा खूप मोठा डीप झालेला आहे आणि खाली मला वाटतं फक्त माती टाकली आणि मातीवरती डांबर टाकून मोकळं गेले. तुम्ही ह्या रस्त्याने सरळ पुढे गेले तर मोठे मोठे खड्डे आहेत, गाड्या जाऊ शकत नाहीत. गाड्या जात असताना, एखादी मोठी गाडी जात असताना किंवा रिक्षा जे स्कूल व्हॅन जातात त्यामध्ये मुलं असतात, जर आडवी तिडवी झाले, एखाद्या मुलाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण असणार आहे? लोकप्रतिनिधी तर सध्या नाही आहेत, कारण सगळं प्रशासकाच्या हातामध्ये, आणि प्रशासक म्हणून आयुक्त साहेबांनाच ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आणि जर त्यांनी नाही घेतली तर जनताचा उद्रेक होईल. लोक टॅक्स भरतील का? टॅक्स भरल्यानंतर पण ते पैसे जर व्यवस्थित वापरले जात नसतील तर मग आम्ही करावं काय? मला वाटतंय मागच्या टायमाला एक PCR न्यूजनी हाच न्यूज कव्हर केली होती आणि ही आयुक्तांपर्यंत गोष्ट गेलेली आहे. आणि जर गेल्यानंतर पण जर आयुक्त साहेब याकडे लक्ष देत नसतील तर मग यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. कारण एखाद्याचा जीव गेला त्यानंतर तुम्ही प्रशासन जागे होत असाल तर मग हे असं चालणार नाहीये. आंधळ कारभार इथे चालणार नाहीये. जर जीव गेला तर प्रशासकच जबाबदार असतील. जर एक जबाबदार न्यूज चॅनल एखादी गोष्ट कव्हर करतोय, ही मला वाटते दुसरी का तिसरी गोष्ट आहे, तिसरी न्यूज आहे जी PCR न्यूजने कव्हर केलेली आहे, आणि ती पण जर आयुक्तांकडे जात नसेल तर मग हे पैकी मोठं दुर्दैव कोणतंच नाहीये. अगर आपके परिसर में घट रही है कोई अप्रिय घटना तो स्क्रीन पे दिए नंबर पे आप हमें व्हाट्सएप कर सकते हैं, हम उसे पहुंचाएंगे प्रशासन तक. तो आज के लिए बस इतना ही. तब तक के लिए देखते रहिए PCR न्यूज. धन्यवाद.